विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज शेवटचा दिवस आहे रिव्हिजनचा. तुमचा अभ्यास झाला का नाही हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. या व्हिडिओमध्ये जवळ-जवळ मी 130 च्या आसपास प्रश्न दिलेत. म्हणजे पूर्ण फिजिक्स कव्हर आहे का? बिलकुल नाहीये. पण मी तुम्हाला सांगू का? हे या व्हिडिओतले प्रश्न बघा. नंतर तुम्ही वाटल्यास मार्चचा पेपर काढा, जुलैचा काढा, सप्टेंबरचा पेपर बघा, नाहीतर तुमचे स्कूलचे प्रिलिम्स बघा, कॉलेजमध्ये प्रिलिम्सचे पेपर बघा, आमचे वाय-सी, एल-बी-एस कुठलाही. याच्या बाहेरचा कुठलाच प्रश्न त्यात नाहीये. मुद्दा काय? तरी मी तुम्हाला काय म्हणतोय, की जे अगोदर केलंय ते व्यवस्थित रिवाईज करायचंच आहे. मग मी याच्यात कोणते-कोणते प्रश्न दिलेत बघा. पहिली गोष्ट म्हणजे पहिले काही क्वेशन्स आहेत थर्मोडायनामिक्स मधले. मग थर्मोडायनामिक्सची डेफिनिशन इम्पोर्टंट आहे. थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम. अनबॅलन्स्ड फोर्स रिलेटेड असेल तर मेकॅनिकल, रिएक्शन्स म्हणलं की केमिकल, टेम्परेचर म्हणलं की थर्मल इक्विलिब्रियम. ओके, डेफिनेशन करायचं आहे. झेरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मी तुम्हाला सांगू का, सगळे प्रश्न तुम्हाला वाचून तर मी दाखवणार आहे. ठीक आहे, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्सप्लेन करेन. इंटरनल एनर्जी, थर्मोडायनामिक सिस्टीम, थर्मोडायनामिक प्रोसेस, फर्स्ट लॉ, त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ स्टेट, हीट इंजिनची डेफिनेशन लक्षात घ्या. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे या पेजवर मॅक्सिमम जे प्रश्न आहेत ते थर्मोडायनामिक्स मधले आहेत. एकूण एक प्रश्न परीक्षेत येऊ शकतोच. सोपं आहे. नाही केलं, आत्ता करायचं आहे. ओके, मग नेक्स्ट पेजवर जाऊया आपण आता. नेक्स्ट पेजवर मध्ये बघा, रेक्टिफिकेशन सेमीकंडक्टर. रेक्टिफिकेशन ही प्रोसेस आहे जिथं आपण एसी ला डीसी मध्ये कन्व्हर्ट करतो. मग त्याला रेक्टिफायर यूज करणार. रेक्टिफायरनं काय करतो? एसीला डीसी मध्ये कन्व्हर्ट केलं ना आपण, थोडा एसीचा फॅक्टर शिल्लक असतो, त्यालाच म्हणायचं रिपल. मग रिपल फॅक्टरची डेफिनेशन म्हणजे एक रेशो आहे. टॉपिक मध्ये सुरुवातीलाच दिले तो फॉर्म्युला लिहून काढायचा तुम्ही. मला तर आठवत नाहीये. मान्य करायला काय हरकत आहे? मला आठवत नाहीये, पण तुम्हाला करायचंय, आपल्याला करायचंय. ओके. एडव्हांटेजेस ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. मग आता रेक्टिफायरचे 2 प्रकार आहेत. हाफ वेव्ह रेक्टिफायर डायग्रामची प्रॅक्टिस करा. फुल वेव्ह रेक्टिफायर डायग्रामची प्रॅक्टिस करा आणि त्याचे एडव्हांटेजेस. ऑब्व्हियसली फुल वेव्ह मध्ये पूर्ण सायकल रेक्टिफाय होणार आहे. ओके. झेनर डायोड समजून घ्या. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कर्व्ह जे आहे ना, बरोबर ती कर्व्ह परफेक्ट त्याची प्रॅक्टिस करा. ओके. फोटोडायोड. ओके, डायग्राम इम्पॉर्टंट आहे. एडव्हांटेजेस सेमी कंडक्टर म्हणले की एडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस. एडव्हांटेजेस मध्ये काय येणार? लाईट वेट, इझी टू लो पॉवर कन्झम्पशन हे ठरलेले एडव्हांटेजेस आहेत, लक्षात घ्या. डार्क रेझिस्टन्सची डेफिनेशन पेज नंबर 352 वरती आहे. आत्ता ओपन करा. असले प्रश्न बऱ्यापैकी आपण केले जात नाहीत. साधी डेफिनेशन आहे डार्क रेझिस्टन्सची. आता लगेच करायचं. हे प्रश्न तुम्ही हे मी दिलेले प्रश्न तुम्ही उद्या पेपरला जाताना सुद्धा फायनली बघून जाणार आहे बरं का. जवळ-जवळ 30 ते 35 मार्काची तुमची चांगली तयारी होणार आहे, इव्हन त्याच्यापेक्षा जास्त. एडव्हांटेज आणि डिसएडव्हांटेज मी आत्ताच बोललो फोटो डायोड म्हणजे परत तेच काय आहे ते ठरलेले एडव्हांटेजेस डिसएडव्हांटेजेस. एलईडीचे पुन्हा एडव्हांटेजेस. अल्फा आणि बीटा हे जे करंट गेन अँप्लिफिकेशन वगैरे फॅक्टर जे आहे ना सेमी कंडक्टर मध्ये ते इम्पॉर्टंट आहे. त्याचं रिलेशन पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही गेले 3-4 दिवस रेग्युलरली चॅनल फॉलो करत असाल तर त्याचे आपण व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड केलेत. न्यूमेरिकल सुद्धा घेतलेत. अतिशय सोपं आहे ते बरं का. लॉजिक गेट्स मात्र वेळ लावा. मी याला स्टार करतोय. हे पेपरमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. त्याचं सिम्बॉल, ट्रुथ टेबल, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बुलियन एक्सप्रेशन वगैरे. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. आलं का? फ्लुइड मेकॅनिक्स. प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम एच रो जी एकदम सिंपल डेरिवेशन आहे त्याचं, ठीक आहे. पास्कल्स लॉ, त्याच्या ऍप्लिकेशन्स, कोहेसिव्ह फोर्स, ऍडेसिव्ह फोर्स. व्हीएसए मध्ये हमखास येणारे प्रश्न आहेत. कोहेसिव्ह फोर्स आणि ऍडेसिव्ह. एकाच मॉलिक्युल्स मध्ये कोहेसिव्ह फोर्स असतात, 2 डिफरंट मॉलिक्युल मध्ये ऍडेसिव्ह फोर्स असतात. ह्याची प्रॅक्टिस करावी लागते रे. अगोदर केलं नाही ना तर हे पुन्हा आता करून हे प्रश्न मात्र करावेच लागतील. यातला कुठलाही प्रश्न तुम्ही ऑप्शनला ठेवायचा नाहीये. मी दिलेले 100 प्लस जेवढे क्वेश्चन असतील तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन, त्याची डेफिनेशन, त्याचं एसआय युनिट आणि डायमेन्शन. फोर्स पर युनिट लेंथ. सरफेस एनर्जी त्याचं आणि ह्या दोघांमधलं रिलेशन की नाही का तो असा एक अशी डायग्राम आहे बघा ही अशी पुन्हा ती कर्व ते इकडे स्लाइड होते वगैरे असं. मग ते सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधल्या रिलेशनला मी आयएमपी म्हणतोय बरं का बाळांनो. चान्सेस खूप आहेत. 2 मार्काला येणार. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो कशावर डिपेंड असतो. कॅपिलॅरिटी त्याच्या ऍप्लिकेशन्स मोस्ट इम्पॉर्टंट. लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन, क्रिटिकल वेलॉसिटी, रेनॉल्ड्स नंबर. बघता 35 प्रश्न झाले. यातले तुम्हाला किती येत होते? सगळे येत होते. तरी नेक्स्ट अजून पुढे चेक करूया. ओके. नेक्स्ट बघा मी तुम्हाला दिलंय
सरफेस स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मधला डिफरन्स पुस्तकात व्यवस्थित दिलेला आहे. सिमिलॅरिटीज पण दिल्या असतील, डिफरन्स पण दिला असेल बघा. व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन, विस्कॉसिटी पेज नंबर 46 काढा, हे पण तुम्हाला तिथेच मिळेल. तुम्हाला विस्कॉसिटीची डेफिनेशन वगैरे लिहायचं आहे, युनिट वगैरे लिहायचं आहे. ठीक आहे. स्टोक्स लॉ 6 आर लगेच त्याच्या खालचं न्यूमेरिकल करायचं. ओके. टर्मिनल व्हेलॉसिटी जरा डेरिव्हेशन मोठं आहे, पण फोर्सेस बॅलन्स केलं की डेरिव्हेशन पटकन संपतं. लगेच न्यूमेरिकल तिथंच आहे. ओके. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इम्पॉर्टंट आहे फ्लुइड मेकॅनिक्स मधलं, पेज नंबर 49 वरती एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. एरिया व्हेलॉसिटी चार पैकी तिघांच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. ते न्यूमेरिकल पहिल्यांदा बघायचं. ती डायग्राम ते आलं की तुम्हाला पटकन एवढा आनंद होणार ना परीक्षेत, अरे मी केलेलं न्यूमेरिकल आलंय. ठीक आहे. सायक्लोट्रॉन स्टार का केलाय? कारण हा डिलीटेड पार्ट होता. आता नवीन सिलेबस मध्ये इन्क्लूड म्हणजे फुल सिलेबस आहे. येण्याचे चान्सेस असले प्रश्न खूप आहेत. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर पेज नंबर 238 डायग्राम कन्स्ट्रक्शन वर्किंग. डायग्रामलाच 1 मार्क असतो. डायग्राम जरी केले तर 10 मार्काची तयारी होते. हे अगोदर आपण प्रूव्ह केलंय. ओके. बरं आता झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की बघा हे जे आहे ना मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक मटेरियलमध्ये आपण ह्याचा वापर करून डेरिव्हेशन केलंय. पण इथं नंबर ऑफ टर्न्स 1 घेतलंय. I ची व्हॅल्यू Q अपॉन T घेतली होती. एरिया पाय आर स्क्वेअर घेत होता. नाही का रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. पण इथे ते नाहीये. इथे न्यूमेरिकल आहे 239 पेज वरती. नंबर ऑफ टर्न्स दिलेत, करंट दिलाय, एरिया दिला असेल. 239 पेज नंबर काढा पुस्तकातला. न्यूमेरिकल बघा. अँपिअर सर्क्युटल लॉ. बी इक्वल्स टू सोलेनॉइड न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल आहे, फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. सोलेनॉइड दिसलं, तो फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. ही जी आहे ना ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ही टेम्परेचरला प्रपोर्शनल असते. पेज नंबर 60 आले जुलै 2022 मध्ये एमसीक्यू म्हणून हा प्रश्न विचारलाय. डिग्री ऑफ फ्रीडम तिथंच डेफिनेशन आहे तर डिग्रीज ऑफ फ्रीडम. लॉज ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. हा डेफिनेशन आहे. डायथर्मल सबस्टन्स यातून हीट पास होते. थर्मल सबस्टन्स यातून हीट पास होत नाही. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, कोएफिशियंट ऑफ इमिशन, इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन आणि क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन झाले की जवळजवळ 50 प्रश्न. 50 प्लस तर इथंच झाले, लक्षात घ्या. अरे अख्खं फिजिक्स आहे. 50-60 प्रश्नात कसं होणार आहे? खूप प्रश्न असतात, लक्षात घ्या. पण एवढं केले तरी पुष्कळ होतंय. गॉस लॉ आणि त्याचे 3 ऍप्लिकेशन्स आहेत बरं का. केले नाही डेरिव्हेशन, फॉर्म्युले करा ना. प्लीज फॉर्म्युले करा ना. ठीक आहे. त्याच्यानंतर पोस्टुलेट कुणाचे आहेत? बोहोर्स ॲटॉमिक मॉडेलचे पोस्टुलेट 1, पोस्टुलेट 2. आता एमसीक्यू कसा आलाय माहितीये का? की पोस्टुलेट 2 मध्ये एमव्हीआर जे आहे ना अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू काय असतं विचारतात. किंवा सेकंड पोस्टुलेट हे कशाशी रिलेटेड आहे? मग अँग्युलर मोमेंटम हे आलेलं आहे परीक्षेत जुलै 2022 मध्ये. क्रिचॉफ्स करंट लॉ म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग फर्स्ट लॉ पण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीशीच रिलेटेड आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर 4 मार्काला हे आलेलं आहे पीवायक्यू. मग तो प्रश्न रिपीट होऊ शकतो. 3 पेपर झालेत ना आता. त्यातले 20-30 मार्काचे प्रश्न तुम्हाला तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये दिसणार आहेत, लक्षात घ्या. व्हिडिओ तुम्ही आता अजून बघताय ना 8-10 मिनिटं खरोखर ना, तसंही एव्हरेज व्ह्यू टाईम खूप कमी असतो बाळांनो. पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय. मी तुम्हाला काय हिंट देतोय बघा, की 3 पेपर मधले 20-30 मार्काचे प्रश्न येणार आहेत, लक्षात घ्या. बरं हाफ एमव्ही हे जे आहे ना, हे आता माझ्याकडून लिहिताना थोडंसं हे झालं. हे एच म्यू आहे बरं का, लक्षात घ्या. एच म्यू मी तर प्रयत्न करतोय त्याला हे करण्याचा. ओके, नाहीतर राहू दे. आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आहे ते, की हाफ एमव्ही स्क्वेअर मॅक्स इक्वल्स टू एच म्यू मायनस फाय नॉट. फाय नॉट म्हणजे कोण? वर्क फंक्शन. त्याची डेफिनेशन करा. त्याचा फॉर्म्युला असतो एच इंटू म्यू नॉट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याची डेफिनेशन करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इथं जे आहे ना, दिले मी खाली बघा तेच. वर्क फंक्शन न्यूमेरिकल येते त्याच्यावर. म्हणजे मी जे तुम्हाला आयएमपी डेफिनेशन एखादी सांगितली, तो फॉर्म्युला तुम्ही केला पाहिजे. एसआय युनिट तुम्हाला आलं पाहिजे. डायमेन्शन्स आलं पाहिजे. नुसतंच हेच येईल असं नाही बरं का बाळांनो. ह्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल येऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यातला सगळा क्वेश्चन असणार आहे. कंपोजिशन ऑफ 2 एसएचएम 4 मार्काला ऑसिलेशन मध्ये. मग पाईप ओपन, पाईप क्लोज ॲट वन एंड, त्याच्या स्ट्रिंग, ह्याच्यातले व्हायब्रेशन. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स, रेझोनन्स, रेझोनंट फ्रिक्वेन्सी, त्याच्या डेफिनेशन, त्याचे फॉर्म्युले. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन हा मॅग्नेटिक मटेरियल मधला क्वेश्चन आहे. एमओ इक्वल्स टू ई व्ही आर अपॉन टू गायरोमॅग्नेटिक रेशो बोहोर्स मॅग्नेटॉम, डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस, कायनेटिक एनर्जी, टॉर्क आणि एल. रोटेशनल डायनामिक्स मध्ये एक फक्त 10 ते 15 मिनिटाचा माझा व्हिडिओ आहे बरं का. तुम्ही हे तिघांची नावं त्याच्यात आहेत ते प्लीज एकदा बघा. न्यूमेरिकल आहे या कन्सेप्ट वरती. तुम्ही सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स ह्याच्या डेफिनेशन करायच्यात बरं का.
ओके. मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणलं ना, 1 मार्काचा यांचा फेव्हरेट क्वेश्चन आहे. रिंगसाठी, डिस्कसाठी, स्फिअरसाठी, सिलेंडरसाठी फॉर्म्युले तुम्हाला विचारतील. पण एक मी अजून ऍड करतो बरं का, माझ्याकडून राहतंय. हे इम्पॉर्टंट आहे, रोलिंग मोशन. ओके. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट रोल करत खाली जातो ना, तेव्हा त्या लिनियर कायनेटिक एनर्जी पण असते आणि रोटेशनल पण असते. तर टोटल कायनेटिक एनर्जी दोघांची काय असते? ॲडिशन. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची डायग्राम. कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही कोणाच्या करणार आहे? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता हे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये आहे. स्टेशनरी वेव्ह. पण हे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट हे ड्युअल नेचर मध्ये आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी डायग्राम. रेडिओ ऍक्टिव्ह डीके लॉ स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे आणि हाफ लाईफ त्याचा. ठीक आहे. बर. अजून प्रश्न किती आहेत? पोटॅन्शिओमीटर आणि त्याच्या ऍप्लिकेशनचे निदान डायग्राम तर करा. पोटॅन्शिओमीटरचं प्रिन्सिपल इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ह्याचं मी तुम्हाला 5 स्टेप मध्ये डेरिव्हेशन करून दाखवलंय. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. पहिल्यांदा डेल्टा पी ची व्हॅल्यू काढायची, नंतर डेल्टा टी, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे फोर्स, पुन्हा टोटल फोर्स, फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर. एक्सप्रेशन संपते लवकर. ठीक आहे. बर. कॅपॅसिटन्स ए एप्सिलॉन के अपॉन डी. अतिशय सोपं. ईएमएफ इक्वल्स टू बीएलव्ही. तो एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, ससेप्टिबिलिटी, डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. इथं एक तरी येणार रे प्रश्न यातला. एक तरी प्रश्न येऊ शकतो हमखास. ठीक आहे. बीट्स आणि त्याचे ऍप्लिकेशन, त्याचे न्यूमेरिकल्स. ठीक आहे. ते छोटं नाही मोठंसं डेरिव्हेशन आहे. पण ते अनालिटिकल ट्रीटमेंट सारखंच आहे. मग मी तुम्हाला अजून एक प्रश्न वाढवतोय इथं, स्टार करतोय. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पोलार नॉन पोलार डायलेक्ट्रिक सारखंच विचारतायत. हार्मोनिक्स ओव्हरटोन्स सारखंच. पोटॅन्शियोमीटर व्होल्टमीटर. मग अॅमीटर व्होल्टमीटर सुद्धा फरक आहे बरं का. पोटेन्शियल ग्रेडियंट मग त्याचं युनिट. डिफरन्स बिटवीन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम आणि अँग्युलर एसएचएम. माझं लिखाण असं आहे म्हणून तो वाचून दाखवतोय तुम्हाला बरं का. हा पिरियड टाइम आहे. बार मॅग्नेट साठी लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर L1 10 मिली हेनरी, L2 20 मिली हेनरी आणि L विचारले 30 मिली हेनरी. पुस्तकातले एमसीक्यू बोर्ड मध्ये पण आलतो. म्हणजे सेरीज मध्ये इंडक्टन्सची ऍडिशन होणार, पॅरल मध्ये 1 अपॉन येणार. लॉजिक गेट्स. ठीक आहे. रिपीट झालाय क्वेश्चन. मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की लॉजिक गेट्स सगळंच करायचं आपल्याला. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट डायग्रामची प्रॅक्टिस तरी करा. लिमिटेशन ऑफ बोर्स मॉडेल करायचे आहेत. बोर्स पोस्टुलेट सुद्धा करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. एल म्हणजे सेल्फ इंडक्टन्स, एम म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ की लॅम्बडा मॅक्स इक्वल्स टू बी अपॉन टी म्हणजे मॅक्सिमम वेव्हलेंथ ही टेम्परेचरला इनव्हर्सली प्रपोर्शनल असते. हे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ना, अरे इथं काय मिस्टेक झाली बघा, की वरती असते अंडर रूट आर जी आणि खाली असते अंडर रूट 5 आर जी व्हेलॉसिटी, इथं 3 आर जी. मग हे एक डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. झाले होत आले प्रश्न बरं का भाऊ, 90 तर झालेत आता. मेयर्स रिलेशन, हायजेन्स प्रिन्सिपल, वेव्हफ्रंटची डेफिनेशन, स्पेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट, रिफ्लेक्शन, पुन्हा रिफ्रॅक्शन, या सगळ्यांच्या तुम्हाला करायच्या आहेत डायग्राम. सिंपल पेंडुलम, पिरियॉडिक टाइम. युट्यूबवर आपला व्हिडिओ आहे. केला नसेल एक 10 मिनिटं वेळ काढा बरं का त्यासाठी. हे कॅपॅसिटर इन सिरीज आणि कॅपॅसिटर इन पॅरलल. 3 मार्काचा सेक्शन सी मधला प्रश्न आहे. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर टोटल कॅपॅसिटन्स. जर सेरीज मध्ये असतील किंवा पॅरलल. अतिशय सोपं आहे बरं का. पुस्तकात शोधा, करू शकता तुम्ही. डॅव्हिसन आणि जर्मर एक्सपेरिमेंट. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉनची डेफिनेशन. ब्राउनियन मोशनची डेफिनेशन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रश्न थांबत नाहीयेत ना. करूया की दिवसभर वेळ आहे की. बरं तुम्ही म्हणताय हे प्रश्न आम्ही नाहीत केले कधी. नाही करा. होण्यासारखे. ते काही मोठे-मोठे डेरिव्हेशन्स वगैरे नाही आहेत. एखाद दुसरं असेल डेरिव्हेशन पण बाकीचे प्रश्न ईझी आहेत. बघा ना. एनर्जी लेव्हल डायग्रामची प्रॅक्टिस करायची आहे. एक्सायटेशन एनर्जी, आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन, रेडबर्ग्स कॉन्स्टंटच्या डायमेन्शन्स. हे सगळे मी पेपर मधले प्रश्न प्रामाणिकपणे सांगतो. पेपरच नुसते उतरून काढले तिथं. बोर्डचा, प्रिलिमचे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन थोडेसे ऍड केलेत क्वेश्चन बँक मधले पण मी. मग वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी म्हणजे काय सांगा. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. आता हे म्हणलं की डिटेल सगळंच येणार. फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम येणार. त्याचं तो एक्सपेरिमेंटचे ते थोडंसं वर्किंग वगैरे येणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं का त्याच्यात. स्टॉपिंग पोटेन्शियल डेफिनेशन, लॉरेन्स फोर्स हे मॅग्नेटिक फील्ड टू इलेक्ट्रिक करंट आहे. सोलेनॉइड, टोरॉइड एक्सप्लेन करा. एरर्स इन मीटर ब्रिज आता मिनिमाइज कशा करायच्या.
अॅमीटर आणि व्होल्टमीटर. अॅमीटर करंट मेजर करतो. व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स. अॅमीटरचा रेझिस्टन्स खूप कमी असतो. त्याचा जास्त असतो. झाले की. व्हॅन डी ग्राफ आपला फेव्हरेट आहे. पण तुम्ही नुसतं एकच प्रश्न करून जाऊ नका. व्हॅन डी ग्राफ आणि नाही आला तर नाही आला. चान्सेस आहेत. नाही आला तरी बाकीचे प्रश्न काय आपण कशासाठी केलेत? त्यासाठीच केलेत ना. मन स्थिर ठेवा. एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर हाल्फ सी-व्ही स्क्वेअर. डेरिव्हेशन नाही आलं. फॉर्म्युला तर मी करेन ना. आणि एल-सी ऑसिलेशन आहे ना, एल-सी ऑसिलेशन एसी सर्किटमध्ये बहुतेक आहे, की हाल्फ एल-आय स्क्वेअर इंडक्टर मधली एनर्जी दॅट इक्वल्स टू हाल्फ सी-व्ही स्क्वेअर. मी एक न्यूमेरिकलचा व्हिडिओ अपलोड केलाय, त्यात मी एक्सप्लेन केलंय बरं का. एसी सर्किट मधले शेवटचे 2 न्यूमेरिकल्स बघायचे तुम्ही. डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन, आयसोट्रोपिक, डायइलेक्ट्रिक ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, सेकंडरी एंड प्रायमरी सोर्स हे कशातला आहे रे? वेव्ह ऑप्टिक्स मधला आहे का? ते नाही का वेव्ह फ्रंट वगैरे त्यातच आहे ना? ऑप्टिकल पाथ लेंथ, बाय प्रिझम एक्सपेरिमेंट आणि शेवटचे प्रश्न बरं का आता. डिस्टिंग्विश बिटवीन फ्रेस्नेल आणि फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन. सोनोमीटरची एक्सपेरिमेंट त्याचे ते लॉज एक्सप्लेन केले त्यांनी ते स्ट्रिंगचे ते. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम थर्मोडायनामिक्स मध्ये शोधा भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रोसेससाठी. सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय? अझम्पशन्स फॉर थर्मोडायनामिक प्रोसेस कोणते आहेत? हीटची डेफिनिशन, विस्कॉसिटी, प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टर अंडर इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन्स. पॉवर एसी सर्किटमध्ये ई-आर-एम-एस, आय-आर-एम-एस, कॉस फाय, बर्नॉलिस प्रिन्सिपल, ईडी करंट, सगळ्या डायग्राम, लॉज आणि ऑल फॉर्म्युलेचे रिव्हिजन करा. ऑल द बेस्ट. मी तुम्हाला सांगू का 130 प्लस क्वेश्चन्स आहेत. जवळ-जवळ मी तुम्हाला सांगू का सगळेच प्रश्न घेतलेले आहेत मी. तरी पण काही प्रश्न राहू शकतात ना. अगोदर मी आय-एम-पी दिलेत. त्यात पण बघा तुम्हाला हेच प्रश्न दिसतील. ओके 10 व्हिडिओमध्ये 100च्या पुढे क्वेशन्स आहेत. इथे तर 130च्याही पुढे गेलेत म्हणजे कव्हर झालंय सगळं. डेरिव्हेशन्स कुठे आहेत यात? सगळे डेरिव्हेशन्स मी इन्क्लूड केलेले नाही आहेत. बऱ्यापैकी दिलेत, पण सगळेच केलेत का? नाही आहे. तर माझं म्हणणं काय आहे, की एक फायनली तुम्ही फक्त जज केलं, की हे प्रश्न तुम्हाला येतायत का? त्यातले येत नसतील ते अगोदर करायचे आहेत आणि हे करून तुम्ही हे करायचेच आहेत बरं का. त्यानंतर तुम्ही केलेले क्वेशन तुम्ही रिवाईज करा. मग आज दिवसभर एवढं करत राहायचंय. ओके. तरी मी तुम्हाला अधून-मधून व्हिडिओ प्रोव्हाईड करणारच आहे. फायनल तुम्हाला म्हणजे मोटिव्हेशन किंवा तुमचा तणाव दूर करणं हेच माझं पहिलं काम आहे आणि ते मी करत राहणार आहे. तुम्ही अभ्यास करा चांगला. ऑल द बेस्ट. धन्यवाद.